जिगर याची जागा घेण्यासाठी आलाय तो. चांगला उत्कृष्ट असा झेल टिपला. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 8. विद्यमान सामना आपण पाहतोय गणपतपुळे वर्सेस रोहा ए. जितेंद्र बॅक टू दी पॅव्हिलियन. आणि आता फलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो तो रोहन. खरोखरच पाहायचं आहे रोहन आपल्या फलंदाजाने आपल्या संघासाठीची परिपूर्णता कमी करेल का. तितकं सुंदर असं पॉइंटला क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन मिळतंय. चेंडूवरती ताबा मिळवतोय तो क्षेत्ररक्षक. एक आकर्षण करणारी अशी क्षेत्ररक्षणाची धुरा जर्सी क्रमांक 18 राकेश याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो यश. नावातच यश आहे. सफलता प्राप्त कशी करावी ही मात्र त्याच्या गोलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची आणि पहिल्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 1 लॉस 8. 1 बाद 8 2 बाद 8. संघासाठी दुसरं षटक हाताळतोय तो गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय राकेश. पहिल्याच चेंडूवरती प्रभावी मारा होता परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. लारा मात्र एक धाव घेण्यात सफल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 9. 2 बाद 9. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रोहाण. संघाचं धावफलक मात्र 1 पुढे सरसावत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10. कुठेतरी मिस कम्युनिकेशन पाहायला मिळतं. त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेताना दोन्ही फलंदाज धावा घेण्याची आक्रमकता. पंचांनी आत्ताचा स्कोर सांगायचा. 3 धावा. 3 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 13. 2 लॉस 13. आक्रमकतेचा पवित्र निर्माण करणारी ही फलंदाजीची जोडी आपल्याला पाहायला मिळते.
स्ट्रायकर फलंदाज लारा आणि त्याला साजेशी साथ देतोय तो रोहन. पंचांकडून नोचा कॉल आणि आत्ताचा फ्रीडचा चेंडूचा मुनाफा. पाहायचा फलंदाज त्याची आक्रमकतेची पवित्र निर्माण करणारी फलंदाजी पाहायला मिळेल का. पंचांचा शेवटचा कॉल असेल त्यांचं डिसिजन कंटिन्यू आणि खरोखरच ते ग्राह्य धरलं जाईल याची तुम्ही नोंद घ्यायला हवी. फ्रीट असेल या फ्रीटचा फायदा लाराच्या फलंदाजी शैलीतून मात्र फलंदाजाचा वेध घेऊन चेंडू विसावतो. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता होत्या. डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावांचा मुनाफा मात्र संघाला नक्कीच मिळेल. 2 धाव्याने संघाचं धावफलकावरती पाहायला मिळेल ते 16. लॉस ऑफ 2 विकेट्स. एक आक्रमकतेचा पवित्र निर्माण करणारी ही फलंदाजीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. परंतु फलंदाजावरती अंकुश निर्माण कसा करावा, त्याच्यावरती खरोखरच प्रभावित करणारी गोलंदाजी कशी करावी याची आक्रमकता मात्र जर्सी क्रमांक 18 राकेश याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू खरोखरच आपल्या संघासाठीच लागणारं सांघिक खेळाचं प्रात्यक्षिक मात्र आपल्या खेळातून पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण. रोहनला मात्र माघारी परतवलाय तो जर्सी क्रमांक 9 या क्षेत्ररक्षकाने. या अगोदरच आमचे समालोचक साथी यांनी सर्वांना संबोधित केलं होतं की प्रत्येक खेळाडूने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 लॉस 16, 3 बाद 16 आणि व्हॉइस ऑफ शाहूवाडी आणि आजच्या दिवसातील आमचे समालोचक साथी दत्ता वारकरी सरांनी संबोधित केलं होतं. प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्यायची आहे. आयोजन संयोजन कमिटी यास कुठेही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्या. सर सलामत तो पगडी बचास. खरोखरच तुम्ही स्वतःला सांभाळून खेळलात तर आजच्या पराभवाचं उद्याच्या विजयात परिवर्तन करू शकता. परंतु बी केअरफुली. आजचा हा दिवस तुम्हाला काळजीपूर्वक खेळायचा आहे. हेही तुम्ही सर्वांनी खरोखरच काळजी भाऊ दक्षता पाळायला हवी. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय पंच म्हणून कामगिरी पाहताना दीपक सर आणि समाधान सर एक आपल्या अनुभवाचं सोनं करताना आणि या स्पर्धेसाठी खरोखरच आपल्या अनुभवाने स्पर्धेचं स्वरूप आणि रूप यामध्ये परिवर्तन करताना पंचांकडून स्वर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 17. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जाईल. 2 धावेचा मुनाफा मात्र संघाला नक्कीच मिळेल. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 19. गणपतीपुळे 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 20. संघासाठीच तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज करण नरेश. आता
स्ट्राईकला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय तो करण. आता मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवाह पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा घेण्यात मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावेचा खरोखरच सफलता मिळवली ती फलंदाजाने. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र धावफलकावरती पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 22. 22 लॉस ऑफ 3 विकेट्स आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतं. आक्रमकतेची गोलंदाजी, प्रभावी ठरणारी गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. खरोखरच प्रतिस्पर्ध्यावरती दबाव तंत्र कसं असावं, त्याची आक्रमकता कशी असावी, ही मात्र आपणाला या क्षणाला गोलंदाज निर्माण करून देतोय आणि त्रिपाळीचित होतोय फलंदाज. बॅक टू दी पॅव्हिलियन. हॅलो, धन्यवाद. धाव संख्या झाली ती 22. तिसरे षटक चालू असताना प्रगती पात्रावरती करण यांची जागा सांभाळण्यासाठी आले ते गणेश. नरेशांना मारा करतील गणेश. हॅलो हॅलो. आणि खरोखर मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलाय. धाव संख्या 1 काढलेली आहे दुसऱ्या धावाची प्रयत्न, परंतु अखेर 1 धाव. धाव संख्या होते ती 23. 3 षटक संपलेले आहेत. आवाज मध्ये जातोय. हॅलो, जरा सामना लवकर चालू करायचा आहे. स्पीड अप द्या. आपण पाहतोय खरोखर या सामन्यासाठी एक उच्चस्तरीय स्पर्धा खेळणारा खेळाडू अमोल कांगणे याचंही या क्रिकेट सोहळ्यादरम्यान, या स्पर्धेदरम्यान आम्ही संयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करतो. खरोखरच त्याच्या खेळाने हा विलेपार्ले पश्चिम, खरोखरच अंधेरी पश्चिम असेल, एक खरोखरच एक वलय निर्माण करून देणारा हा खेळाडू आपण कायम किसन देवेंद्र यांच्या साथीने आपणास या ग्राउंड वरती पाहायला मिळतो. पहिला षटक चालू. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच घोषित करतात की आउट. गणेशांना परतावं लागेल. आता गणेशांची जागा घेण्यासाठी हॅलो चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती संदेशांची. गणेशांची जागा सांभाळण्यासाठी आता मनोज, नवीन बॅट्समन मनोज. मनोज निर्धाव चेंडूची सांगता होत्या. एक आकर्षण निर्माण करणारा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने चेंडूला क्षेत्ररक्षकाकडून प्रोटेक्शन मिळत आहे. 1 धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 24. 24 लॉस ऑफ 4 विकेट्स. खरोखरच एक चांगला सांघिक खेळाचं प्रात्यक्षिक आपण या दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने खरोखरच एक गोलंदाजाने आपल्या शैलीने वलय निर्माण केलं, परंतु त्याला प्रभावी ठरणारी फलंदाजी लारा याच्या माध्यमातून चेंडू सीमा पार षटकार.
खरोखरच दबाव तंत्राचा सामना कसा करावा, आपल्या शैलीचा आक्रमकता कशी असावी आणि खरोखरच बॅक टू बॅक चेंडू सीमापार षटकार 6 धावेने. खरोखरच या दोन चेंडूची प्रभावी खेळी लाराने मात्र खरोखरच आपण पाहायचो वेस्ट इंडिजचा एक बिग ऑन बिग ब्लॅस्ट खेळाडू. त्या लाराच्या खेळाची खरोखरच लाला सॉरी थोडस मिसकम्युनिकेशन होते त्याबद्दल आम्हीही दिलगिरी व्यक्त करतो. सर्व खेळाडू नौके आहेत आणि आम्हीही तुम्हास खरोखरच संबोधित करण्यात कुठेही कमी भासलं तर आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. यासाठीच मी सर्वांना सुरुवातीला सूचित केलं होतं की तुमचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. मी गणपतीपुळे संघाच्या संगणक आणि सहकाऱ्यांना विनंती करतो की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. थोडं मोलाचं आणि टाइम स्पेंड तुम्ही जास्त एक्स्ट्रा करू नका. तुम्ही खरोखरच आपण एक मराठी मूवी पाहिली होती स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रत्यात आपण एक गाणं पाहिलं होतं ललाली लाला लाला ला आणि आता तोच गोलंदाज आपणाला लाला या नावाने एक परिचित असणारा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. लाला गणपतपुळे गावातून गणपतपुळे संघासाठी प्रतिनिधित्व करणारा गणपतपुळे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाला स्ट्रायकर गोलंदाज आणि त्याचा प्रभावी आणि त्याच्या दबावाला कुठेही बळी न पडता त्याच्यावर प्रभाव निर्माण करणारी फलंदाजी निर्माण करेल का हा फलंदाज नरेश. स्ट्रायकर आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो तो हेमंत. लालाने मात्र खरोखरच वर्चस्व निर्माण केलाय. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. यानंतरचा होणारा सामना मल्हारी मार्तंड वर्सेस माऊली 11 नाणेफेकीसाठी यायचं.
फर्स्ट हाफ मध्ये कंपल्सरी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आदरणीय तुकाराम कोआपटे मामांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी होईल. आणि आता जर्सी क्रमांक 18 राकेश आपल्याला फलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. रोहा ए संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा अष्टपैलू खेळाडू. छोटा पॅक बडा धमाका अशी त्याची खेळी आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता पाहायचं आहे फलंदाजीचा करिश्मा कसा असेल. माऊली संघाने आपलं डिसिजन त्वरित कळवायचं आहे. यानंतरचा होणारा सामना आपण पाहू. माऊली 11 वर्सेस मल्हारी मार्तंड दरम्यान. धन्यवाद तुकाराम कोळपटे मामा. खरोखरच क्रिकेटची स्पर्धा किंवा आणि अन्य कोणतेही कार्यक्रम जर असले तरी तुमचे शुभाशीर्वाद कायम आपल्या या तरुण मुलांसोबत असतात. त्यासाठी खरोखरच ही तरुण मुलं खरोखरच भाग्यवान आहेत हे म्हणायला हरकत नाहीये. प्रहार कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण. छोटा बॅक बडा धमाका जर्सी क्रमांक 18 राकेश ऑन दी फायर. चेंडू मात्र डिक्लेअरच्या दिशेने जातोय. पंचांचं डिसिजन अंतिम असेल. पंचांना विनंती करतो दीपक सर आणि सॅम सर आपला कॉल द्यायचा आहे. 2 धावा डिक्लेअरच्या दुपाने संघाचा श्री गणेशा होतोय 2 धावेने. पहिल्याच बॉल वरती एका मोठ्या विकेटचं पतन होत असताना त्याच्यावरती प्रभावी मारा कसा असावा, आकर्षण निर्माण कसं करावं याचं उत्तम उदाहरण मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जर्सी क्रमांक 18 कव्हर पॉइंटच्या दिशेने प्रभावी मारा पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन मिळेल का? चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 4. 1 लॉस 4. आकर्षण निर्माण करणारी कुठेतरी चेंज ऑफ व्ह्यू चेंजेस आणि खरोखरच गोलंदाजी मध्ये अपडाऊनचा जो खरोखरच एक ससेमिरा असतो त्यातलाच पैलूचा वापर करताना लाला गोलंदाजी ट्रॅकवर मात्र पाहायला मिळतोय. खरोखरच लालाने मात्र वर्चस्व निर्माण केला. फलंदाजांच्या वरती दबाव तंत्र निर्माण करताना लाला मात्र बुलंद गोलंदाजी करताना रफ्तार गोलंदाजीचा महामेरू या सामन्यादरम्यान पाहायला मिळतोय. तो लाला खरोखरच फलंदाजी करताना शेवटच्या 2 चेंडूवरती प्रभावी एक उत्तुंग असे 2 षटकार मारून धावसंख्येचा खरोखरच एक उच्चांक गाठणारी धावसंख्येला लागणारा हातभार मात्र लालाच्या फलंदाजीतून मिळाला. अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाला याच्या माध्यमातून आपल्या संघासाठीच लागणारं 100% योगदान मी माझ्या परीने देत जाईल आणि संघाच्या विजयाची वाटचाल सुकर करत जाईल हेही त्याच्या खेळीतून आताच्या क्षणाला पाहायला मिळत आहे. राकेश बॅक टू दी पॅव्हिलियन. आता राकेश याची खरोखरच 2 फलंदाज माघारी परतलेत. आता चंदू आलाय. पाहायचं आहे चंदू आपल्या खेळाने प्रभाव निर्माण करेल का? आपल्या संघासाठीच लागणारं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या फलंदाजीतून मिळेल का? अनुभवाचं सोनं करताना साधनाचा खरोखरच एक नामवंत 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पॉइंटच्या दिशेने चेंडूवरती प्रोटेक्शन मिळतात. संघासाठीच लागणारं सहाय्य कसं असावं. माझा 2200 रुपयाचा चष्मा तुटला तरी चालेल पण मी माझ्या संघाला माझं 100% योगदान देईल हे उमेश जर्सी क्रमांक 45 याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठीच लागणारं योगदान परिपूर्णता कशी असावी त्यांच्या सांघिक खेळातून मात्र आजच्या या क्रिकेट सोहळ्या दरम्यान पाहायला मिळतं. संघाच्या धावसंख्येवरती दबाव तंत्र निर्माण करताना शेवटच्या क्षणाला
2 चेंडू 12 धावांची घाणाघाती प्रहारी खेळी लालाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जर्सी क्रमांक 21 21 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू अष्टपैलू खेळाडू गणपतपुळे संघाकडून गणपतपुळे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू त्याने मात्र या स्पर्धेदरम्यान एक आपल्या खेळाचं आकर्षण निर्माण करणार सगळे खेळाडू अपरिचित आहेत. त्यासाठीच आम्ही सुरुवातीला संघनायकांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सूचित करतो की आपले खेळाडू अपरिचित आहेत तर त्यांची नावं संबोधण्यासाठी तुमचा अतिरिक्त खेळाडू असायला हवा. फलंदाजीसाठी आलाय जिगर पाहायचा चंदू आणि गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज जिगर पाहायचा आहे त्याची जिगरी खेळी संघासाठीच प्रतिनिधित्व करणारी आणि संघासाठीच मोलाच्या क्षणाला कामी ठरणारी खेळी कितपत योग्य ठरेल. पंचांचा कॉल अंतिम कॉल असेल. संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती संघाच्या धावसंख्या पाहायला मिळेल ती 8. आणि आताही आपल्याला पाहायला मिळेल एक आकर्षित करणारी खेळी पाहायला मिळेल का चंदू याच्या माध्यमातून. कोऑर्डिनेशन कसं असावं तत्परता कशी असावी ही मात्र या क्षणाला पाहायला मिळते. यष्टीरक्षक सागर जर्सी क्रमांक 27 याच्या माध्यमातून फ्रीडच्या चेंडूवरती गोलंदाजाला आपलं सहाय्य किती मोलाचं असावं याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं जर्सी क्रमांक 27 सागर याच्या माध्यमातून. आता मात्र खरोखरच प्रत्येक पैलूमध्ये अष्टपैलू कामगिरी माझ्या माध्यमातून कशी व्हावी आणि हा सुंदर असा झेल टिपला. चंदू बॅक टू दी पॅव्हेलियन. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या प्रतिनिधींना विनंती करू इच्छितो आपले खेळाडू त्वरित पाठवा. वेळेचं बंधन आहे. आजच्या दिवशीच आपणाला फायनल खेळवायची आहे याची तुम्ही नोंद घ्या. चंदू माघारी परततोय. फटका प्रभावी होता परंतु क्षेत्ररक्षकाने कोणतीच चूक केली नाही. चंदू मात्र माघारी परततोय निराज्य कामगिरी करून. पंचांकडून नोचा कॉल. फिट पाहायचा या फ्री हिटचा फलंदाज यश किती परिपूर्णता करणारी फलंदाजी त्या चेंडूवरती वलय निर्माण करेल का. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय गणपतपुळे संघाचं प्रतिनिधित्व करताना लारा आपण पाहतोय.
धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 19. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. संघासाठीचा तिसरा षटक हाताळताना जितो अजूनही 11 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. विजयाचा प्रवाह सुकर करायचा असेल तर खरोखरच आक्रमकता प्रभावी फलंदाजी करावी लागेल आणि खरोखरच प्रतिस्पर्ध्यावरती दबावतंत्र निर्माण करायचं असेल तर गोलंदाजाला मात्र एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि फलंदाजावरती वर्चस्व निर्माण करावं लागेल. पंच सॅम यांच्याकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते 20. अजूनही 11 चेंडू 17 धावा. 11-17चं समीकरण आणून ठेवलंय. पाहायचा आहे हा प्रभावी फलंदाजीचा खेळ. सांघिक खेळातून विजयाची वाटचाल सुकर करेल का फलंदाज. फलंदाजावरती वर्चस्व निर्माण करायचं असेल तर गोलंदाजी अचूक टप्प्याची तितकीच धारदार आणि तितकंच स्पीड असायला हवं. याचं साम्य असणारी गोलंदाजी जितू याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. पाहायचा आक्रमकता प्रभावी ठरेल का. क्षेत्ररक्षक आपण पाहिला ज्याने जीवाची पर्वा न करता चेंडूला प्रोटेक्शन कसं द्यावं. 2200-2700च्या चेष्म्याचंही पर्वा न करता चेंडूवरती आपला आक्रमकता कशी असावी, आपलं क्षेत्ररक्षण कसावं असावं हे जर्सी क्रमांक 7 याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आपणास. खरोखरच सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू, प्रत्येक असणारे आपल्या समाजातील सर्व खेळाडू आपलं कॉन्ट्रीब्युशन समाजासाठी, आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाच्या नावलौकिकतेसाठी कसं असावं त्याचं त्यांच्या खेळातून प्रात्यक्षिकातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पंच सॅम यांच्याकडून अतिरिक्त स्क्वेअर चेंडू घोषित. वाईट +1. 2 धावेंचा मुनाफा मात्र मिळेल. 2 धावेंनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 24. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. अजूनही 13 धावांची गरज असेल रोहा संघाला. जितूने मात्र वर्चस्व निर्माण केला. फलंदाज त्रिपाळीचित होऊन बॅक टू दी पॅव्हेलियन. फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती करतो की आपला फलंदाज त्वरित पाठवा. वेळेचं वंदन आहे. आजच फायनल खेळवायची आहे. तुमचं कॉर्डिनेशन आजच्या सोहळ्यासाठी प्रॉपर असेल तर सोहळ्यामध्ये 4 चांद नक्कीच लागू शकतील. तुमचा आमचा सर्वांचाच आजचा हा क्रिकेट सोहळा पाहायला मिळतोय तो जुन्या मित्राची आठवण कायम स्मरणात राहण्यासाठी आयोजन संयोजन मी अगोदरही संबोधित केलं. मराठी सिनेमा सृष्टीत खरोखरच रुची निर्माण करणारा पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे आणि आमच्या शाहूवाडी क्रिकेटमध्ये रुची आणि तुमच्या आमच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारा कॅडी अर्थात निलेश वरागडे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 24. संघासाठीचं तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. संघाला जिंकण्यासाठी 13 धावांची गरज असेल. हेलिकॉप्टरची झलक मात्र फलंदाजाने दाखवून दिली. 1 धाव घेण्यात यशस्वीरित्या सफलता मिळवली ती फलंदाज जर्सी क्रमांक 9 दिनेश. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 25. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही
प्रगतीपथावर आपणाला पाहायला मिळेल गोलंदाज ज्याने खरोखरच फलंदाजांच्या वरती दबाव तंत्र निर्माण करण्याचा आकाश निर्माण केला. त्याच्यावरती प्रभावी फटका, विस्फोटक असा फटका पाहायला मिळाला, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपाने मात्र फलंदाजाला 2 धावेंनी समाधान मानावं लागेल. 2 धावेंनी संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 27. आता मात्र 6 चेंडू 10 धावा समीकरण पाहायला मिळेल. खरोखरच आपण आतापर्यंत इथे आल्यामध्ये सगळेच म्हणत असतील, पण कोण ठरेल त्या शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून ठरणाऱ्या सामन्यामध्ये आकर्षणाची रुची निर्माण करणारा मी पंच सॅम सरांना विनंती करतो की सामना स्पीडअप करा. टाइम कुणालाही स्पेंड करू नका. अगोदरच आपण सर्वांना वेळ दिलेला आहे. तत्पूर्वी मी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की तुमचंही थोडंसं मोलाच्या सहकार्याचं कॉर्डिनेशन या स्पर्धेसाठी असणं गरजेचं आहे. पंच दीपक सर आणि सॅम सरांना विनंती करतो की सामना थोडा स्पीडअप करा. सामना पंचांना विनंती करतो की सामना स्पीडअप करा. वेळेचं बंधन आहे. आपण नॉकआउटचे सामने खेळत आहोत. सर्वांचं सहकार्याचं कॉर्डिनेशन या स्पर्धेसाठी असणं गरजेचं आहे. गुणलेखनाची भूमिका निभावताना आपणास पाहायला मिळते समालोचन कक्षामध्ये तेजस कोळापटे. खरोखरच एक लौकिकता साधणारा मिसकम्युनिकेशन कुठेतरी कामी आलं नाही, परंतु खरोखरच विस्फोटक असणारा फलंदाजाला मात्र स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हटलं तर डेथ षटक म्हणून आपण त्याकडे पाहतो. आखरी षटक. नाव काय? त्याचं नाव बॅट्समनचं बॅट्समन आपण नरेश नो बॉल. पंचांना पुनश्च एकदा पुकार देतोय सॅम सर आणि दीपक सर. सकाळच्या सत्रापासून आपण उत्तमरित्या पंच म्हणून कामगिरी पाहत असताना थोडस जरा टाइम कुणाला कन्सिडर करू नका. प्रभावी मारा आहे, परंतु तितकंच चांगलं चेंडूला प्रोटेक्शन करतोय. 2 धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 29. अजूनही 8 धावांची गरज असेल. एक बाहेर जाऊ दे. 4 चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू. खोर वर्चस्व निर्माण करणार गोलंदाज की फलंदाज. पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाते. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 30. नो आहे की काय? चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहत होतो, परंतु एक चपळाईची धावसंख्या घेण्यात यशस्वी फलंदाज
पंचांनी मात्र डिसिजन त्वरित द्यायचा आहे. तुमचा कॉल आमच्यासाठी अंतिम असेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. एका धावीचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती एक 33. अजून एक 4 धावींची गरज असेल. 4 धावींची गरज आपल्याला पाहायला मिळेल संघाला जिंकण्यासाठी. तीन चेंडू 4 धावा. 3-4चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो करण. अशीच किरण निर्माण करेल का करण? क्षेत्ररक्षकाने मात्र खरोखरच प्रोटेक्शन निर्माण केलंय. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या 34. 2-3. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. वर्चस्व निर्माण करणार कोण? फलंदाज की गोलंदाज? आतापर्यंत 7 विकेटचं पतन झालेलं आहे.
पंचांना विनंती करतो की सामना स्पीडअप करा. सॅम सर, मी तत्पूर्वी दत्ता वारकरी सरांना व्यासपीठावरती आमंत्रित करू इच्छितो. सामना स्पीडअप करा. सॅम सर, टाइम कोणालाही कन्सिडर करू नका. आताच्या झालेल्या सामन्यादरम्यानचा विजयी संघ रोहा ए आणि गणपतपुळे 11 संघाने या सामन्यासाठी खरोखरच आपण सांघिक खेळ केलात आणि या स्पर्धेदरम्यान एक लौकिकतेचा खेळ करून या स्पर्धेला मुलाचं खरोखरच कॉन्ट्रीब्युशन तुमच्या